राहुलचे घर जुने पण स्थिर होते. आई आशा कडक पण जिद्दी होती. तिच्या डोळ्यात अनुभवाची कडवटता होती. नवीन सून वैष्णवी निरागस मनाची होती. लग्नाला फक्त 2 महिने झाले होते. सुरुवातीचे दिवस खूप गोड गेले. घरात हास्य आणि गप्पा रंगल्या. आशाही सुरुवातीला हसत बोलली. ती वैष्णवीला मुलगी समजत होती. राहुल समाधानी आणि आनंदी होता. सगळं सुरळीत चाललं होतं. पण हळूहळू काही बदल दिसू लागले. आशाच्या नजरेत प्रश्न वाढू लागले. वैष्णवी थोडी शांत राहू लागली. राहुल ऑफिसमध्ये जास्त रमू लागला. घरातील हवेत तणाव साचू लागला. नजरा एकमेकींना टाळू लागल्या. एक सकाळ उशिराने सुरुवात झाली. वैष्णवी झोपेतून उशिरा उठली. आशाचा आवाज कठोर आणि टोचणारा. घरात शिस्त नाही असे बोलली. वैष्णवीचे शब्द घशात अडकले. डोळ्यात नकळत पाणी साचले. मी तब्येतीने थोडी बरी नाही, ती हळू आवाजातच सांगत होती. आशाला ते कारण खोटं वाटलं. आमच्या काळात असं नव्हतं. हे वाक्य पुन्हा ऐकू आले. घरातील शांतता तुटू लागली. भाजीमध्ये मीठ थोडं जास्त. फोनवर खूप वेळ घालवते. घर आवरण्यात उशीर का होतो. प्रत्येक गोष्ट मुद्दा बनू लागली. गैरसमजांची भिंत उंच झाली. मनात संशयाचं बी पेरलं गेलं. शेजारच्या मावशी घरी आल्या. आशाने हसत तक्रारी केल्या. आजकालच्या मुली बदलल्या आहेत. घर सांभाळणे जमत नाही त्यांना. हे शब्द वैष्णवीने ऐकले. हृदयात खोल जखम उमटली. त्या रात्री ती खूप रडली. राहुलकडे शांतपणे पाहिले. तुला पण असंच वाटतं का? हा प्रश्न हवेत अडकला. राहुल काहीच बोलू शकला नाही. त्याची शांतता अधिक वेदनादायक ठरली. दिवसेंदिवस तणाव वाढत गेला. घरातील हसणं पूर्ण हरपलं. भिंतींवर कुजबूज ऐकू येई. आशा काहीतरी लपवत होती. वैष्णवी अधिकच गप्प बसली. राहुल गोंधळून शांत राहिला. एक दिवस कपाट उघडले. आशाला काही दागिने दिसले नाहीत. तिने संशयाने वैष्णवीकडे पाहिले. तू काही घेतलेस का असे विचारले. वैष्णवीने थरथरत नकार दिला. पण विश्वास तुटलेला जाणवला. घरात मोठा वाद पेटला. आवाज रस्त्यापर्यंत पोहोचला. आशाचे शब्द धारदार झाले. विश्वास ठेवण्यासारखी नाहीच म्हणाली. वैष्णवीच्या डोळ्यात अपमान दाटला. राहुल घरी येताना थांबला. तो आत आला. तो घाबरलेलाच. दोघींचा राग अनावर झाला. बस करा दोघीही, तो ओरडला. क्षणभर शांतता पसरली. वैष्णवी रडत खोलीत निघून गेली. आशा स्तब्ध उभी राहिली. रात्री घर भयान शांत झाले. घड्याळाचा आवाज मोठा वाटू लागला. राहुलला टेबलावर कागद दिसला. हात थरथर कापू लागले. कागदावर काही ओळी लिहिल्या होत्या. मी आता निघून जाते. कदाचित माझी गरज नाही. हे वाचून श्वास अडकला. राहुल धावत खोलीत पोहोचला. पण खोली पूर्ण रिकामी होती. कपाट अर्धवट उघडे होते. खिडकी हलक्या वाऱ्याने हलत होत्या. टेबलावर मंगळसूत्र ठेवले होते. बिछाण्यावर तिचा दुपट्टा पडला होता. आशा दारात घाबरलेली उभी होती. राहुलचे डोळे सुन्न झाले. ती कुठे गेली? तो कुजबुजला. उत्तर कोणाकडेच नव्हते. अचानक फोनचा आवाज घुमला. अनोळखी नंबर स्क्रीनवर दिसला. राहुलने थरथरत कॉल उचलला. तुम्ही राहुल बोलताय का? एक मुलगी बेशुद्ध सापडली आहे. नाव वैष्णवी सांगितले गेले. रस्त्याच्या कोपऱ्यावर पडलेली. श्वास मंद पण जिवंत आहे. लवकर रुग्णालयात या. हे ऐकून काळीच दडपले. आशाच्या हातातून फोन निसटला. घरात भिंतींची सावली पसरली. पण त्या क्षणी कुणाला सत्य अजून कळले नव्हते. खरी गोष्ट अजून लपलेली. घरात काहीतरी गूढ दडलेले आणि ती रात्र संपली नव्हती. वादळ आत्ता सुरू झाले होते. रुग्णालयाचा कॉरिडॉर थंड होता. भिंतींवर पांढरी शांतता पसरली. राहुल आणि आशा घाबरून उभे. हृदयात अप्रतिपणाची जळजळ होती. डॉक्टर आत तपासणी करत होते. वेळ खूप संथ पुढे सरकत होता. दरवाजा उघडण्याचा आवाज आला. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले. ताण खूप वाढलेला दिसतो. मानसिक धक्का मोठा आहे. सध्या धोका टळलेला आहे, पण कारण शोधावे लागेल. आशाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे डोळे पाण्याने भरले. मीच कारण तर नाही ना? हा प्रश्न मनात घुमत राहिला. राहुल शांत पण तुटलेला दिसला. त्याच्या मनात शंकेचे वादळ उठले. काही वेळाने वैष्णवी शुद्धीवर आली. तिचे डोळे भीतीने भरलेले. राहुलने हळू आवाजातच विचारले, तू असं का केलंस? सांग. ती काही क्षण शांत राहिली. होठ थरथरत काही बोलू पाहिले. मी काही चुकीचं केलं नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी माझ्यावर आरोप झाले, मी चोर नाही आहे. हे ऐकून आशा स्तब्ध झाली. राहुलने आशाकडे पाहिले. दागिने हरवले ते खरे,
पण मी घेतले नाही. कोणीतरी मुद्दाम लपवले होते. ती डोळ्यात अश्रू येऊन म्हणाली. आशाच्या मनात धक्का बसला. मग दागिने कुठे गेले? राहुल अचानक विचारात पडला. काल घरात कोणी आले होते का? शेजारची मावशी थांबल्या होत्या. त्या कपाटाजवळ गेल्या होत्या. आशाला आठवण झाली अचानक. त्या क्षणिक संशय बदलला. राहुल घरी परतला घाईने. कपाट पुन्हा नीट तपासले. वरच्या शेल्फमध्ये डबा दिसला. त्यात दागिने सुरक्षित ठेवलेले. राहुल थक्क होऊन उभा. मग वैष्णवीवर आरोप का? आशाने आठवले. काही दिवस ती स्वतःच हलवले होते, पण पूर्णपणे विसरून गेली होती. आता सत्य स्पष्ट दिसले. तिच्या हातून मोठी चूक झाली. विश्वासावर घाव बसला. राहुल रुग्णालयात परत धावला. आशाही मागे शांत चालली. दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा. वैष्णवी शांतपणे छताकडे पाहत. तिच्या डोळ्यात निराशेची सावली. राहुल तिच्या शेजारी बसला. दागिने सापडले, सुरक्षित आहेत. तुझ्यावरचा आरोप खोटा. हे ऐकताच तिचे डोळे पाणावले. मग माझ्यावर विश्वास का नाही? हा प्रश्न खोलीत घुमला. कोणाकडेही त्याचे उत्तर नव्हते. आशा हळूहळू पुढे आली. तिने वैष्णवीचा हात धरला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर बाळा. हे शब्द तुटकपणे बाहेर आले. तिचा आवाज थरथरत होता. वैष्णवी काही क्षण शांत. तिच्या मनात अजून वेदना. विश्वास एकदा तुटला की तो जोडायला वेळ लागतो. राहुलने दोघांकडे पाहिले. घर पुन्हा तुटू नये असे वाटले. पण गोष्ट इथे संपली नाही. वैष्णवी अचानक पुन्हा अस्वस्थ. डॉक्टरांनी तपासणी वाढवली. काही रिपोर्ट्स चिंताजनक दिसले. राहुलच्या मनात भीती वाढली. आशा देवाकडे प्रार्थना करत होती. रिपोर्टमध्ये ताणाचे परिणाम, शरीरावर खोल परिणाम झाले. ती अनेक दिवस झोपली नव्हती. मनात एकटी लढत होती. कोणालाही काही सांगितले नाही. सगळं आत दाबून ठेवले. राहुलला स्वतःवर राग आला. तो नवरा म्हणून अपयशी. आईला समजावले नाही कधी. वैष्णवीला साथ दिली नाही. त्या शांततेने सर्व काही मोडले. आता पश्चाताप उरला फक्त. काही दिवस उपचार चालू राहिले. आशा रोज तिच्या जवळ बसली. हळूहळू संवाद वाढू लागला. मनातील गैरसमज विरघळले. विश्वास पुन्हा उभा राहिला. घरातील हवेत बदल जाणवला. डिस्चार्जचा दिवस उजाडला. ती घरी परत आली. घरात पुन्हा शांतता होती. पण यावेळी वेगळी शांतता. समजूतदारपणाची आणि काळजीची. नवीन सुरुवात हळूच झाली. आशाने स्वयंपाक तिच्या सोबत केला. दोघी हसत बोलत राहिल्या. राहुल शांतपणे पाहत होता. घर पुन्हा जिवंत झाले. वादळानंतर इंद्रधनुष्य दिसले. पण त्या रात्रीची आठवण कायम. कारण प्रत्येक नात्यात विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो. मग एक शंका सर्व काही तोडते. एक माफी पुन्हा जोडते. आणि शांतता कधी कधी सर्वात मोठा गुन्हा ठरते. जर अशाच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.